त्यासाठी समजून लगेच त्याच्यामधल्या जीवनात पालन करायला सुरुवात करते. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात घडणार, जसं ईशोपनिषदमध्ये पहिला जो श्लोक आहे, कोणी सांगेल? ईशोपनिषदचा पहिला श्लोक, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगतां जगत. काय मर्म त्या श्लोकाचं? बर. हां, प्रत्येकाचा जो जो कोटा आहे, जो जो वाटा आहे, जो जो एवढं हिश्श्याचं त्याचं आलंय तेवढंच घ्यायचं. हे जर नक्कीच कळालं तर कुठल्याही दुसऱ्या हिश्श्यासाठी आपण भांडणार नाही. घरोघरी मातीच्या चुली. तसं हे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या ठिकाणी मग तो प्रसादाचा हिस्सा असू देत. आश्रममध्ये आम्हाला ते सांगितलं, तुमच्या हिस्साचा जो प्रसाद आहे तेवढाच घ्यायचा. तर ज्या ज्या जसं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना, ती हिंदीमध्ये दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तसं प्रत्येकाच्या हिश्श्याचं आहे. हे आपण वाचलं, किंवा मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायीनो नित्य ताम स्थिती स्वभारत. येणारच आहे, नित्य नित्य वेळेत हे जे दुःख सुख हे येणारच आहे. मग करायचं काय? ताम स्थितिक्षस्व भारत, ह्याला सहन करायला त्याच्यासाठी वळावं लागतील ह्या सगळ्या गायी म्हशी ढोरं सगळे जे आहेत ते. हे कसं आहे, प्रत्येक वेळेस जेव्हा परिस्थिती येईल त्यावेळेस ह्या गोष्टींचं स्मरण झालं पाहिजे. आपण जेव्हा शिकतो, आपण पाढे पाचतो, दोनाचा पाढा, चाराचा पाढा, दहाचा पाढा जो काही आहे, 30 पर्यंत पाढे पाठ आहे, तसंच आपण कौतुक असतं ह्या. पण या पाढ्यांचा उपयोग केव्हा होतो? जेव्हा गणित येतं त्यावेळेस. तसंच त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा आनंदाच्या गोष्टी किंवा अडचणीच्या दुःखाच्या गोष्टी येतील, आणि त्यावेळेस आपल्याला तिथे लावणं गरजेचं. म्हणजे कधी भक्त समाजामध्ये काहीतरी वरचढ होते, कुठेतरी काहीतरी आपल्याला भोगावं लागतं, काहीतरी आपल्याला सहन करावं लागतं, मग त्यावेळेस मात्रा स्पर्श असतो कोणते. ठीक आहे, हे शिकलोय मी की काही दिवसासाठी हे पुढे ढकलून द्यायचं आणि परिस्थिती बदलेल, आणि बदलते. ह्याचे भरपूर अनुभव आपण घेतलेले पण आहेत, आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला भेटते. आणि त्याचबरोबर त्या अनुभवांबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्ञान जोडलेलं आहे. त्यामुळे नक्कीच कळतंय, पण वळत नाही, ते वळणार आहे. कळालंय कारण ते. तर अशा प्रकारे प्रत्येक जो ग्रंथ आपण शिकलेला आहे, तर प्रत्येक ग्रंथामध्ये ते इतके अतिशय विशेष ज्ञान देण्यात आलेलं आहे. आपण साधना भक्तीपासून, रागानुगा भक्तीपासून कशा प्रकारे भाव आणि प्रेमपर्यंत पोहोचू शकतो, जे आपले ध्येय आहे. आणि याच जन्मात आपण ते ध्येय गाठू शकतो. मग तो कुठल्याही शरीरात असू देत, कुठल्याही आश्रमात तो व्यक्ती असू देत, कुठल्याही वर्णात, कुठल्याही समाजात तो असू देत, तो व्यक्ती जो आहे हे नक्कीच साध्य करू शकतो. आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला आपली जी साधना आहे त्याचं व्यवस्थित पालन करायचं आहे. आणि कुठेही आपल्याला अपरिपक्व स्थितीमध्ये वरती उठण्याचा, काहीतरी उलटं सुलटं करण्याचा गरज नाही आहे. जी आपली विधी दिलेली आहे त्या विधिविधानांचं पालन केलं तर याच जन्मामध्ये आपल्याला गुरूंच्या आणि गौरांगाच्या कृपेने ते प्रेम जे आहे हे प्राप्त होणार आहे. तो दृढ विश्वास आपला असला पाहिजे, आणि त्या दृढ विश्वासाद्वारेच आपण जे आहे ते पुढे जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात आवडता माझा ग्रंथ तो म्हणजे उपदेशामृत. एवढे छान छान उपदेश दिलेले आहेत की फक्त त्या उपदेशांचं पालन करताना, हा आणि आणखीन कित्येक जन्म जातील माहीत नाही माझ्यासाठी स्वतःसाठी, पण नक्कीच जर आपण त्याचं पालन केलं तर पहिल्या श्लोकात सांगितलं की तुम्ही गुरु बनू शकता. म्हणजे एखाद्याला जर खरंच पूजा, लाभ, प्रतिष्ठेची अपेक्षा असेल, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या नाही, म्हणजे त्याची कोणी पूजा करावी अशी अपेक्षा नाही, पण त्याची पूजा होते, त्याला प्रतिष्ठा मिळते, त्याचं यश जे आहे हे त्रिभुवनात गायलं जातं, त्याला बऱ्याच गोष्टींचा लाभ होतो, कारण तो भगवंतांशी जोडला गेला. मी नेहमी ते उदाहरण देत असतो की अंबानी जो आहे, अंबानीच्या गाडीतून, गाडीचा ड्रायव्हर आहे, तो गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो जेव्हा अंबानीबरोबर प्रवास करतो किंवा अंबानीला घेऊन जातो कुठे, तर अंबानी त्याला सांगतो ए सी लाव, ए सी लावला जातो, गाणे लाव, गाणे लावले जातात, आणखीन त्या गाडीतले जे काही कम्फर्ट आहे, मग पुढे बसा, मागे बसा, काहीतरी सीट, हे सगळं बेस्ट कम्फर्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा तो भोग घेतो. पण नंतर त्याला एक दिवस असाच विचार आला, मी का अंबानीला घेऊन जाऊ, मी माझ्या बायकोला घेऊन जातो, मजा करतो, मी गाडी घेऊन जातो आणि लोणावळ्याला फिरून येतो. मग मुंबईवरून लोणावळ्याला निघाला, लोणावळ्याला पोचूच तोपर्यंत पोलीस समोर उभे आहेत, त्याला उचलणार, त्याला उचलून जेलमध्ये टाकणार. आपली अगदी परिस्थिती तशी झालेली आहे. का? कारण आपण भगवंतांबरोबर भोग घेत होतो, त्यांच्याबरोबर ए सी काय सगळंच मिळत होतं. रोजचे गुलाबजामुन, रसगुल्ले आणि रबडीपासून ते त्यांच्याबरोबरचे आनंदवे लीला, या सर्व गोष्टी भोग, आनंद त्याचा घेत होतो. पण आपण विचार केला, मी का कृष्णाबरोबर राहू, माझी स्वतःची मी भोग करणार. आणि त्यामुळे इकडे आलो, आणि आपण इथे अडकलेलो आहे. इथे अडकलेला असताना आपल्याला जो लाभ प्राप्त होत होता भगवंतांबरोबरचा,
जो भगवंतांबरोबर राहण्याचा जो आनंद प्राप्त होता तो सगळा विसरलो आपण आणि इथे आलो. मग इथे आल्यानंतर करायचं काय हे सुद्धा तेव्हा त्याच भगवंतांना एवढी काळजी आहे, त्याच अंबानीला काळजी आहे की नको माझा ड्रायव्हर आहे, त्यांनी भरपूर वर्ष सेवा केली, याला सोडवतो, तो जाऊन बेल करतो. तसं आपली बेल करण्यासाठी भगवंत स्वतः येतात आणि भगवद्गीतेसारखा उत्तम ग्रंथ सांगतात किंवा त्यांच्या भक्तांना पाठवतात आणि उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधूसारखे ग्रंथ ज्याच्यातून आपण कशा प्रकारे प्रगती करू शकतो हे शिकवतात. त्यामुळे ही कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये ठेवून जेव्हा हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो आपल्याला त्यांच्या ह्या भगवंतांप्रती, भक्तांप्रती, भगवंतांच्या म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याप्रती, आचार्यांप्रती जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता ठेवून आपल्याला त्याचं पालन करायचं. ही कृतज्ञता जेव्हा आपल्या हृदयात येईल त्यावेळेस सगळं नॉलेज, सगळं ज्ञान जे आहे हे विज्ञानात परिवर्तन होणार आहे. कारण इंग्लिशमध्ये म्हणतात की इन्फॉर्मेशन 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 बट नो ट्रान्सफॉर्मेशन. जसं माताजी म्हणाले की कळते पण वळत नाही. भरपूर माहिती जमा केलेली आहे पण परिवर्तन झालेलं नाही आहे. तर हे सर्टिफिकेट आपण जेव्हा भक्तिशास्त्राचं घेणार आहे तेव्हा आपल्याला स्वतः त्याचा अभिमान पाहिजे की माझ्यात परिवर्तन होतं आहे. कारण त्या शास्त्रांमध्ये तेवढी शक्ती आहे, ते शास्त्र लिहिणाऱ्या आचार्यांमध्ये तेवढी शक्ती आहे, ते शास्त्र बोलणाऱ्या गुरुमुख कृष्णामध्ये तेवढी शक्ती आहे की आपल्यात परिवर्तन नक्कीच होईल. पण आपण अजूनही ईर्ष्याळू असून म्हणू की नाही माझ्यात जास्त शक्ती, मी दाखवून देणार की परिवर्तन नाही होऊ शकत. तशी ईर्ष्या जी आहे ही चुकीची आहे. तर त्यामुळे आपण जे आहे ह्या शास्त्रांचे व्यवस्थित पालन करून आपण कशा प्रकारे एक छोटेसे अणू आहोत, भगवंतांचे अंश आहोत आणि ह्या अंशाला भगवंतांबरोबर जोडलं जायचं आहे, भगवंतांबरोबर पूर्णपणे संबंध जोडायचा आहे आणि त्यासाठी जो काही प्रयत्न गरजेचा आहे तो करणं गरजेचं आहे. चार्जर नाही लावलेलं. तर अशा प्रकारे ह्या शास्त्रांचं पालन कसं करावं ते आपण पाहतोय, शिकतोय, त्याचे अनुभव येतील आणि ती सुवर्ण संधी आपण दवडायची नाही आहे, आपण त्या शास्त्रांचं व्यवस्थितपणे पालन करायचं आहे. हरे कृष्ण. झालं सर. कोणाचे काही प्रश्न आहेत? आनंद आहे आज. आज पहिला क्लास ऑफलाईन झालेला आहे. ऑफलाईन क्लाससाठी ठाण्यावरून भक्त आलेले आहेत आपल्याकडे. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला? भक्ती रसामृत सिंधू बद्दल विशेष करून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? माताजींनी विचारलं होतं की जे श्लोक आहेत त्या श्लोकांची चर्चा कराल का? बरोबर. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादि अनुकृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. पेज नंबर 87. हरे कृष्ण. सर्व उपाधि विनिर्मुक्त तत्परे निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवया सेवनम भक्तिरुच्यते. अतः श्रीकृष्ण नावादि न भवेद ग्राह्य
आवाज येत नाही. हरे कृष्णा. प्रभूजी आवाज येत नाही. हरे कृष्णा. आवाज येत नाही. नाही ना माताजी, आवाज येत नाही आणि काही दिसतही नाहीये. हा ना, मग म्हणून तर म्हटलं प्रभूजी बोलतायत का? कोण जाणे, आता आपल्याला ऑनलाईन वाल्यांना कसं कळणार? हा ना, म्हणून तर मी विचारलं, आवाज येत नाही. प्रभूजी डिस्कनेक्ट झालेत. कोणीच दिसत नाहीये, तुम्ही एकट्याच दिसत आहे. ग्रुपमध्ये प्रभूजी नाहीयेत. हं. मग कुठे गेलेत प्रभूजी? नवले माताजी, बोला ना. काय हो, काय प्रभूजी आता? कुठे गेलेत? कुठे गेले नाहीत, प्रभूजी डिस्कनेक्ट झालेत. आपल्याला सांगावं लागेल त्यांना की कनेक्ट करा पुन्हा. मग सांगा ना तुम्ही. काहीच सांगते. ऐकाय येत नाही, दिसत नाही. आपण नुसतंच बसून राहायचं म्हणल्यावर. महेश पाटील नाही तर प्रभूजींना लावू का फोन बरं? हा, चालेल चालेल, लावा. आपण 12 जणच ऑफलाईन आहे. व्हिडिओ बंद कर म्हणतोय मुलगा. नाही लागत आहे त्यांचा फोन. हम्म. नवले माताजी, तुम्ही लावून पहा बरं. अनिता माताजी, ऑनलाईन वाल्यांची जरा व्यथाच वेगळी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हा, महेश पाटील प्रभूजींना लागत नाहीये माझ्याकडून फोन. हा, केला नाही फोन. ते म्हणतायत की प्रभूजींचा लॅपटॉप आहे ना, तो डिस्चार्ज झालाय, चार्जिंग नाहीये, तर ते चार्जिंगला लावतात ते, मग चालू होईल. बंद बरं पडला बरं लॅपटॉप. बरं बरं हा, चालतंय. कनेक्ट होतात ते. हो, चालतंय चालतंय. तुम्ही कुठे आहे? वापीलाच आहे का अजून? वापी. हा हा, या लवकर इकडे या. हो, करा जर बदली करा जरा लवकर. ठीक है, चार्जर कनेक्ट है ना? ठीक है, हाँ है। हाँ, दिखा रहा है। ठीक, हो रहा है, हो रहा है। हरे कृष्ण, आवाज येतो सर्वांना फक्त? हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. येतोय आवाज. हो. आता सर्व ऑनलाईन भक्त जे आहेत, आता ऑफलाईनमध्ये जवळपास 25-30 भक्त आहेत, 25 भक्त आहेत. आणि ऑनलाईन भक्तांनाही विनंती आहे की कृपया आपला व्हिडिओ जो आहे तो चालू करा, म्हणजे तुमचाही उपस्थिती इथे सुनेल. ठीक आहे, तर आपण पहिला श्लोक आहे, अन्य अभिलेषता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. हा श्लोकाबद्दल चर्चा करतोय. अन्य अभिलेषता, कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता, की जेव्हा अन्य अभिलाषेचा शून्य आपण म्हणतो, तर सुरुवातीला आपल्याला भक्तीमध्ये सुरुवातीला सांगितलं जातं की तुम्ही हरे कृष्ण महांताचा जप करा. हा जप केल्यानंतर तुम्हाला, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही फोकस व्हाल, तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. तर असली अभिलाषा ठेवायची नाही की हरे कृष्णाचा जप करताना माझं मन फोकस होईल. मनावरती नियंत्रण हा त्याचा एक इफेक्ट आहे, तो होऊन जाईल. तो परिणाम आहे, तो परिणाम होऊन मन नियंत्रणात येणार आहे. त्यानंतर आपल्या स्वतःवरती आपली स्थिरता येणार आहे. पण तो हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो भगवंतांना सेवा मागण्यासाठी आहे.
हे राधाराणी, हे कृष्ण, कृपा मला सेवेत लावा. त्यामुळे भक्ती करताना कुठल्याही प्रकारची अभिलाषा आपण ठेवायची नाही आहे, की भक्ती केल्यानंतर ठीक आहे बाबा, दुसऱ्या कोणत्या देवताकडे जायचं नाही, तिकडे जाऊन काही मागायचं नाही, दुर्गेला जाऊन कोणी म्हणेल की बाबा मला सुंदर पती पत्नी ऐश्वर्य धनम दे, जन्म दे, सुंदरम दे, असं काही अभिलाषा करायची नाही. ठीक आहे, मग मी कृष्णालाच मागतो, चांगली गोष्ट आहे, कृष्णाला मागताय, दुसरीकडे कुठे जायचं नाही आहे. पण ती अभिलाषा ठेवून सुद्धा आपल्याला भक्ती करायची नाही आहे. जेव्हा आपण त्या स्तरावरती पोहोचतो की बाबा साधना भक्तीतून मी भावभक्तीमध्ये, प्रेमभक्तीमध्ये जाण्याची इच्छा आहे, तर असा भक्त जो त्या प्रकारचीही अभिलाषा ठेवत नाही आणि अशा प्रकारे अहेतुकी कसल्याही प्रकारचा हेतू न ठेवता तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे पुढे प्रगती करतो. आता कोणत्या कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही करायची तेही इथे सांगितलेलं आहे. ज्ञान कर्मादी अनावृतम, जे कोणाची पंडित बनायची इच्छा आहे, कोणाला काहीतरी सकाम कर्म करून, निष्काम कर्म करून, जे काही निष्काम कर्म ठीक आहे, पण सकाम कर्म करून काहीतरी अभिलाषा करणे तेही करायचं नाही आहे. तर आपल्याला जे आहे हे ज्ञान कर्म, ज्ञान मी भरपूर भक्ती करायची, मग मी त्याच्या आधी ज्ञान अर्जित करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान अर्जित करून मी प्रगती करतो, तेही गरजेचं नाही आहे. त्यामुळे ज्ञानाच्या पाठीमागे आपण लागत नाही आहे, कुठल्याही सकाम कर्मांच्या पाठीमागे आपण लागत नाही आहे, कसल्याही प्रकारचं पांडित्य किंवा कसल्याही प्रकारचं फळ भोग अपेक्षा जी आहे ही आपली नाही आहे. तर ज्ञान कर्मादी अनावृतम. आता ज्ञान आणि कर्म ह्याची आपण बऱ्याच काही व्याख्या, बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ह्या भगवद्गीतेत शिकलोय आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन फक्त भक्तियुक्त ज्ञान जे आहे, भक्तिशास्त्र जे ज्ञान आहे भक्तिशास्त्रातून दिलेलं, ते ज्ञान ग्रहण करायचं आहे. कर्म जे आहेत हे फक्त कृष्ण प्रसन्नतेसाठी करायचे आहेत. आपण जेव्हा भक्ती रसामृत हा सारखा ग्रंथ शिकतोय तर त्यामुळे त्यामध्ये कृष्ण प्रसन्नता, कृष्णाला केंद्रबिंदू ठेवणं हाच उपदेश आहे. त्यामुळे सर्व कर्म जे आहेत हे कृष्णाला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला करायचे आहेत. अनुकूलेन कृष्णानुशीलनम, अनुकूल भक्ती करायची. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. तर या भक्तीसाठी जे काही अनुकूल आहे त्याच गोष्टींचा स्वीकार करायचा आहे आणि भक्तीसाठी जे प्रतिकूल आहे त्याचं वर्जन करायचं, त्या गोष्टी वर्ज करायचं. याच्यावरती आपण भरपूर चर्चा केलेली आहे. अनुकूल्यस्य संकल्प आणि प्रतिकूल्यस्य वर्जनम याच्यावरती, म्हणजे आपण उपदेशामृतमध्ये सुद्धा याची चर्चा केली आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा वारंवार या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि भक्ती रसामृत सुद्धा सुरुवातीला आपण गोष्टीची चर्चा केली आहे की जे भक्तीसाठी अनुकूल आहे त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे. कसा? आनंदाने, त्या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करायचा आहे. आणि जे प्रतिकूल आहे त्यालाही तेवढ्याच आनंदाने सोडायचं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे आपल्याला दुःख नसलं पाहिजे. जेव्हा दशरथ महाराजांनी पहिला पांढरा केस पाहिला त्यावेळेस त्यांनी स्वतः इच्छा केली होती की आता रामाला जे आहे आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे, रामाला राजा बनवणं गरजेचं आहे. तर मग ते जाऊन त्यांनी तिथे सभेमध्ये सगळ्यांना सांगितलं आणि त्यानंतर जो हरिबोल झाला त्याचं त्यांना आश्चर्य झालं की मी एवढा वाईट होतो का मग कारण रामाला राजा बनवायचं हे ऐकल्यानंतर ते खूप सगळेजण प्रसन्न झाले, त्यांनी जो हरिबोल केलं आणि तो हरिबोल ऐकल्यानंतर तिथे दशरथ महाराजांना धक्का बसला, अरे मी एवढा वाईट आहे का, मी सोडायचं की नाही सोडायचं. तर अशी हे दुःख, ते दशरथ महाराजांची लीला आहे, पण हे दुःख आपल्याला नसलं पाहिजे जेव्हा काही सोडायची वेळ येते. तर त्यामुळे डोक्याच्या केसापासून ते पाण्याच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीला आपण खूप आसक्त आहोत. तर हे शरीर सोडण्याची वेळ जेव्हा येईल त्यासाठी तयारी म्हणून आधी अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील. त्यात विशेष करून आपला मान सन्मान जो आहे तो आपल्याला सोडावा लागेल. विशेष करून आपल्या ज्या आसक्ती आहेत त्या सर्व आसक्तींना, शरीराशी, मनाशी, बुद्धीशी ज्या काही आसक्ती आहेत त्या सर्व आसक्तींना सोडून फक्त कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी आपलं जीवन, म्हणून अनुकूल्यस्य संकल्प, आपला संकल्प जो आहे हा फक्त आणि फक्त जे कृष्ण भक्तीसाठी अनुकूल आहे त्यासाठीच असला पाहिजे. आणि त्यासाठी जसं प्रभुपादांची लीला मी सांगतो नेहमी की एकदा प्रभुपाद प्रवचन देत होते आणि मग त्या प्रवचनात मध्येच एक जण उठला आणि म्हणाला, स्वामीजी तुम्ही कृष्णाला पाहिलंय का? प्रभुपाद म्हणे, खाली बस, आत्तापर्यंत पाहत होतो समोर कृष्णाला, तू मध्ये आलास. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये कोणी येत असेल तर त्यांना हात जोडून नमन करून बाजूला व्हायला सांगायचं आहे आणि आपण आणि कृष्ण हेच पाहणं गरजेचं आहे. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही भक्ती जी आहे ही उत्तम भक्ती म्हणून कशी ओळखणार आहे? जेव्हा ही कृष्णानुशीलनम आहे, कृष्णाच्या चरणकमलांचं, कृष्णाच्या उपदेशांचं अनुकूलन करायचं आहे. आपल्याला अनुकरण नाही करायचं, आपल्याला अनुकरण करायचं, अनुसरण नाही करायचं. आपल्याला जे आहे हे कृष्णाने दिलेला उपदेश आहे त्याचं व्यवस्थितपणे पालन करायचं. आणि कृष्ण हेच माझ्या जीवनाचं ध्येय, कृष्णानुशीलनम. जेव्हा कृष्ण हे माझ्या जीवनाचं ध्येय आपण समजतो त्यावेळेस नक्कीच आपण त्या गोष्टीच्या दिशेने आपण जातो. एखादा जर व्यक्ती आहे त्याला त्याची खुर्ची फार पसंत आहे
म्हणजे तो प्राईम मिनिस्टर असू शकतो, चीफ मिनिस्टर असू शकतो, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा कसल्याही प्रकारची खुर्ची, तर त्याचं जीवन जे आहे फक्त त्याच्याच बाजूला, त्याच्याच भोवताली जात असतं. तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ती पदवी किंवा ती प्रतिष्ठा किंवा ती पूजा, त्या सगळ्या गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या. पूजा, लाभ, प्रतिष्ठा शुक्रेर विष्ट सांगितलेलं आहे. त्या गोष्टीला दूर ठेवायचं आहे, किंवा माझा सन्मान त्या गोष्टीला दूर ठेवायचा आहे. मी केंद्रबिंदू आहे जगताचा, या पूर्ण भूमंडळाचा, या पूर्ण ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू मी आहे, ही जी आपली समज आहे, त्या समजाला आपण दूर ठेवायचं. आणि तो केंद्रबिंदू जो आहे कृष्ण आहे. आणि कृष्णाची प्रसन्नता जेव्हा आपल्या जीवनाचं ध्येय बनतं, त्यावेळेस भक्तिरुत्तमा, अतिभक्ती जी आहे ही उत्तम भक्ती म्हणून ओळखली जाते. काही प्रश्न आहे? अनुकरण करणं म्हणजे त्यांनी दिलेला जो उपदेश आहे त्याला महत्त्व देणं. अनुसरण म्हणजे जसं तो सामंतक मणी जेव्हा ह्याच्यापर्यंत कोणाकडे पोहोचला होता, तो स्वतःला कृष्ण म्हणत होता. नाही, पौंड्रक जो आहे हा स्वतःला कृष्ण म्हणत होता. तर स्वतःला कृष्ण म्हणण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. मी कृष्ण आहे, मी भगवंत आहे, ही वृत्ती आपल्यामध्ये ती काढून टाकणं. आणि त्यामुळे मी कृष्ण आहे, मी कृष्णासारखाच राहणार, मी तशाच भोगवृत्ती करणार, हे म्हणजे त्या व्यक्तीचं अनुकरण करणे, त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न. किंवा असे गुरु आहेत, आचार्यगण आहेत, त्यांचं अनुकरण, एक मिनिट मी कन्फ्यूज होतो, अनुसरण करणे म्हणजे त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न, मी तो आहे, मी तसाच आहे असं विचार करणं म्हणजे अनुसरण. आपल्याला त्यांच्या उपदेशांचं अनुकरण करायचं. आता त्याचं उदाहरण देताना रघुनाथदास गोस्वामींचं उदाहरण दिलं जातं. रघुनाथदास गोस्वामी जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये राहत होते, तर त्यावेळेस ते काय करत होते, फक्त 3 चमचे छास म्हणजे ताक पित होते. 3 चमचे ताक पिल्यानंतर आपलं काय होणार आहे? ते म्हणजे आपला घसा पण कोरडा होणार नाही. कोरडा घसा पण ओला होणार नाही. तर अनुसरण म्हणजे फॉलो करणे, अनुकरण म्हणजे अनुकरण म्हणजे कॉपी करणे. एक मिनिट, नाही बरोबर. इमिटेट म्हणजे अनुकरण आणि फॉलो म्हणजे अनुसरण. अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं, पालन करायचं. अनुसरण म्हणजे पालन करणे आणि अनुकरण म्हणजे त्यांच्यासारखं इमिटेट करणं, त्यांना कॉपी करणे. तर मग आपण रघुनाथदास गोस्वामींना कॉपी नाही करू शकत. मग आपल्याला 3 वेळेस जे काही गरजेचं आहे तेवढं भोजन घ्यायचं आहे. आणि आपण त्यांनी दिलेले उपदेश आहेत. भक्तीमध्ये तीव्रता आणण्यासाठी जपाची तीव्रता असू शकते, वाचन किंवा पठन आहे, श्रवण आहे, याच्यामध्ये तीव्रता आणण्याचा प्रयत्न करू शकतो. असं त्यांना पालन करायचं. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? कधी कधी होऊ शकतं माताजी, हळूहळू तो प्रगती होत होत एक अशी स्थिती येणार आहे ज्याच्यामध्ये आपण अन्य अभिलाषित होणार आहे.
चालू आहे चालू आहे. सर्व उपाधी विनिर्मुक्त, तर अशा प्रकारच्या सर्व उपाधी ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे. आता जेव्हा मुक्त व्हायचं म्हणतो आपण, तर त्यावेळेस पुन्हा जनक महाराजांची रामायणातली कथा आहे. जनक महाराजांच्या महालामध्ये चर्चा चालू होती की कशा प्रकारे आपल्याला विनिर्मुक्त व्हायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला निरासक्त व्हायचं आहे, कसं आपण निरासक्त होऊ शकतो. बरेच पंडित ऋषीमुनी सर्व बसले होते, बऱ्याच मोठ्या मोठ्या चर्चा चालू होत्या निरासक्त कसं व्हायचं आहे. आणि तिथे अष्टवक्र मुनी आले. अष्टवक्र मुनी आल्यानंतर एवढे महान ऋषी आपल्याकडे आले, त्यांचं स्वागत झालं, त्यांचं आदर तिथे करण्यात आलं. आणि त्यानंतर अष्टवक्री मुनींना हा प्रश्न विचारला की आम्ही इथे चर्चा करतोय की कशा प्रकारे विनिर्मुक्त व्हायचं आहे, कशा प्रकारे निरासक्त व्हायचं. म्हणजे सांगितल्यानंतर अष्टवक्र मुनी जे आहेत तिथून पळायला सुरुवात केली. म्हणजे अरे आपण काही चुकीचं विचारलं का, असं काय झालं. नाही ते असं ते गांधी म्हणतात ना की माझ्याकडे कोणीतरी साखर खातो म्हणून कंप्लेंट करायला आलो आणि मी त्यांना सांगितलं 15 दिवसानंतर या. आणि 15 दिवसानंतर आल्यानंतर मी त्यांना सांगितलं अरे बाळा साखर नको खाऊस. मग त्याही चिडते, अरे 15 दिवसापूर्वी पण सांगू शकत होते ना. म्हणजे मी स्वतः सोडलं 15 दिवस. तर तसं झालं की काय, हे स्वतः आसक्त होते आणि हे स्वतः त्यामुळे पळायला लागले की काय. आणि सगळे घाबरले. ते पळत पळत त्यांचं मोठं गार्डन होतं, गार्डनमध्ये गेले आणि त्या बगीच्यात गेल्यानंतर त्यांनी जाऊन तिथे एका झाडाला मिठी मारली. आणि झाडाला मिठी मारली जोरात. आणि आणखीन ती मिठी जी आहे ती त्या झाडाची टाईट करत होते आणि मोठमोठ्याने ओरडायला लागले, मला सोड, मला सोड, मला सोड. काही जण हसायला लागले, काही जण एकदम अचंबित झाले, अरे काय असं काय करतायत, एवढे ऋषीमुनी आणि यांना काय झालं, झटका आला की काय, हे असं काय करतायत, मला सोड, मला सोड, मला सोड म्हणतात. तर त्यावेळेस मग दशरथ महाराजांनी त्याचे पाय पकडले आणि मग ऋषीमुनी काय झालं, तुम्ही असं का करता. मग ते म्हणाले जोपर्यंत झाडाला तुम्ही पकडून धरलंय तोपर्यंत ओढून काय उपयोग आहे, तुम्हाला झाडाला सोडणं गरजेचं आहे. तर विनिर्मुक्त हे आपल्याला होणं गरजेचं आहे, निरासक्त जे आहे हे आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची पायरी ती म्हणजे आपल्या उपाधींपासून आपल्याला विनिर्मुक्त होणं गरजेचं आहे. भक्तितीर्थ महाराज जेव्हा अमेरिकेमध्ये राहत होते भक्तांबरोबर, तसे महाराज आफ्रिकेतून, त्यांचा वर्ण जो आहे हा काळा होता, कृष्णवर्ण आपण म्हणूयात त्याला. आणि त्यामुळे तिथे जे आहेत अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोरे यांच्यामध्ये भरपूर भेदभाव केला जातो. तर तिथे बऱ्याच भक्तांबरोबर राहत असताना त्यांनी हा अनुभव घेतला की त्यांच्याबरोबर भेदभाव होतोय आणि काळे व्यक्ती जे आहेत त्यांना फार निम्न समजलं जायचं. मग ते प्रभुपादांकडे गेले. प्रभुपादांना म्हणे, प्रभुपाद इथे सुद्धा हीच अडचण आहे, इथे सुद्धा काळ्या गोराचा भेदभाव केला जातोय, मला हे काही पटत नाही प्रभुपाद. त्यास प्रभुपाद म्हणाले की तू स्वतःला शरीर समजतोयस ती सगळ्यात मोठी चूक आहे. तर तू स्वतःला शरीर समजलं नाहीस तर तुला हा भेदभावाचा काहीच फरक पडणार नाही. तू स्वतःला काळा समजतोयस त्याच्यामुळे तुला त्रास होतो. त्यांना ते त्या ठीक करण्यापेक्षा आपल्या स्वतःची जी समज आहे ती ठीक करणं गरजेचं. तर त्यामुळे आपल्याला स्वतःलाच हा पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे की आपल्याला सर्व उपाधी विनिर्मुक्त व्हायचं आणि त्या उपाधी ज्या आपण बनवून ठेवल्या आहेत त्या उपाधींपासून आपल्याला दूर व्हायचं आहे. त्यामुळे कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, आपण सर्व भगवंतांचे दास आहे, ही आपल्याला शिकवण मिळालेली आहे. सर्व उपाधी विनिर्मुक्त तत्परत्वेन निर्मलम. आणि त्याने जे आहे हे भगवंतांच्या सेवेच्या एकमेव हेतूने, तत्परत्वेन, त्यांच्या भगवंतांची सेवा ही एकमेव हेतू त्यांच्या जीवनामध्ये आहे. आपण भक्ती या शब्दाची व्याख्या जेव्हा पाहतो त्याची व्याख्या आहे भक्तिमय सेवा. आणि भक्ती केल्यानंतरचा आपला उद्देश जे आहे हे फक्त भगवंतांची सेवा करणं आहे. जरी आपण शेवटच्या अध्यायामध्ये शिकलो की 4 प्रकारच्या वैष्णव मुक्ती आहेत, ते आपल्याला इच्छा होऊ शकते की हां ठीक आहे, ॲटलिस्ट त्यातली कुठली तरी वैश्य सायुज्य, मला भगवंतांचा संग, सारूप्य, भगवंतांसारखं रूप मला प्राप्त होईल, राष्ट्री, भगवंतांसारखं ऐश्वर्य मला प्राप्त होईल, सामिप्य, मी भगवंतांच्या जवळ जाणार आहे. तर असा जर 4 ज्या वैष्णव मुक्ती आहेत त्याची सुद्धा आपण अभिलाषा ठेवत नाहीये. आपली अभिलाषा एकच आहे, आपली इच्छा एकच आहे की कृष्ण भक्ती ही तत्परतेने आपल्याला मिळायला पाहिजे, तत्परत्वेन निर्मलम. आणि त्याच्यातून आपलं जे कलुषित मन आहे त्या कलुषित मन जे आहे हे आपलं पूर्णपणे शुद्ध होणं, निर्मलम, ते निर्मल होणं गरजेचं आहे. तर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लागून लगेच आपलं जे मन आहे हे तुरंत लगेच जे आहे हे निर्मल होणं गरजेचं आहे. हे निर्मल मन जे आहे ह्याच्यामध्ये 6 अनर्थांचा तर नक्कीच विचार केला जाईल, पण त्याचबरोबर आपण ह्याच्या आधी पाहिलं ज्ञान कर्मादी अनावृत्तम जे सांगितलेलं आहे, तर व्यक्तीला ज्ञान प्राप्त करण्याची सुद्धा इच्छा असेल जी आपल्या भक्तीसाठी अडचण आहे. म्हणजे आपण जर वेदांचं ज्ञान प्राप्त करण्यास गेलं तर वेद जे आहे एक जंजाळ सांगितलेलं आहे, तेव्हा अशा ज्ञानकर्माचा सुद्धा आपल्याला काही त्याच्यात अपेक्षा नाही आहे. त्यातूनही आपलं हृदय निर्मल झालं पाहिजे. म्हणजे सकाम कर्मातून किंवा ज्ञान प्राप्त करणं ह्याच्यातून सुद्धा मन जे आहे हे निर्मल झालं पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आपण भक्तीच्या पायऱ्या जेव्हा शिकलो होतो, भक्ती सर्व योगांच्या पायऱ्या ज्या शिकलो होतो, त्या पायऱ्यांमध्ये काय पाहिलं आपण
सकाम कर्म निष्काम कर्म, त्यानंतर आपण पाहिलं ज्ञान, त्याच्यावरची पायरी जी आहे अष्टांग, आणि त्याच्यानंतर भक्ती ही पायरी पाहिली. आपल्याला पायऱ्याने जायचंच नाही, आपल्याला लिफ्ट वापरायची. लिफ्टने जे आहे आपण डायरेक्ट भक्तिमार्गाचा वापर करू, भक्तिमार्गाचं पालन करून आपण पुढे जाणार आहोत. त्याचं अशा प्रकारे कसल्याही प्रकारची फलाशी आसक्ती, तार्किक ज्ञान याच्यापासून आपण बाहेर पडणार आहोत. आणि त्यामुळेच मानसिक तर्कवितर्क करण्यात काही अर्थ नाही आहे. तर्कवितर्क करणं हे एक मुनीचं मुनीचा गुण सांगितला आहे, पण तो तर्कवितर्क जो आहे हा शुष्क नसला पाहिजे, किंवा तो मानसिक तर्कवितर्क नसला पाहिजे. तो तर्कवितर्क जो आहे हा गुरु, साधू आणि शास्त्र यांच्यावरती निर्भर असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे सर्व उपाधी विनिर्मुक्त तत्परत्मैन निर्मलम. निर्मलम म्हणजे अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती वृत्तीसुद्धा बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि ह्या वृत्तीच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भगवंत बनण्याची इच्छा. आणि त्यामुळे तत्परत्वेन निर्मलममध्ये प्रभुपाद सांगतात की भगवंतांची सेवा करण्याची इच्छा आणि त्याचबरोबर असे जे काही दूषित गोष्टी आहेत आपल्या हृदयातून, त्यातून निर्मलम, त्यातून पूर्णपणे शुद्ध होणं गरजेचं आहे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय? इंद्रियांचे स्वामी. इंद्रियांचे स्वामी. तर ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. तर ऋषिकेन म्हणजे इंद्रियांद्वारे, ऋषिकेश भगवंत ऋषिकेश जे आहेत, जे इंद्रियांचे स्वामी आहेत, त्यांची सेवा होणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगितलं जातं की आपण कोण आहोत, आपलं स्वरूप जे आहे हे दास आहे. त्याचबरोबर आपण जे आहोत हे प्रकृती आहे. मग पुरुषांना थोडंसं वाटतं अरे मी पुरुष नाही आहे का, मी प्रकृती आहे, मी स्त्री आहे का? तर प्रकृती या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे स्त्री आणि पुरुष नव्हे. प्रकृती या शब्दाचा अर्थ आहे की तो दास आहे. त्याच्या इंद्रियांद्वारे जे इंद्रियांचे स्वामी जे आहेत त्यांना प्रसन्न करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे जे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ह्या 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांद्वारे आपण पूर्णपणे भगवान ऋषिकेश म्हणजे कृष्ण यांची सेवा करायची. त्यामुळे ह्या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा उपयोग जो आहे हा फक्त आणि फक्त कृष्णाच्या सेवेला लावणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे ऋषिकेन इंद्रियांद्वारे, ऋषिकेश जे इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांची सेवा करणे. जेव्हा व्यक्ती सेवा करतो त्यावेळेस त्याच्या सेवेमध्ये वृद्धी जी आहे ही होत राहते. काही प्रश्न आहे कोणाला? सर्व उपाधी विनिर्मुक्त तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्यते. अशा प्रकारे आपल्याला ऋषिकेश भगवंतांची सेवा करायची आहे. काही विचारायचे कोणाला? श्लोक क्रमांक 3. अथ श्रीकृष्ण नामादि न भवेद ग्राह्यमिंद्रिय सेवन मुख हि जीवादो स्वयं एव स्फुरतयतः. अतः श्रीकृष्ण नामादी. तर हे आपण रोज गातो की कशा प्रकारे आपले गुरुदेव जे आहेत हे पूर्णपणे या गोष्टीत आपल्या स्वतःला त्यांनी वाहून दिलेलं आहे. श्री राधिका माधव योरपार माधुर्य लीला गुणरूप नामना. हे गुरुदेव जे आहेत हे राधिका आणि माधव, राधा आणि माधव यांचे गुण, रूप, लील, नाम याच्यामध्ये पूर्णपणे संलग्न झालेले आहेत, याच्यामध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत. त्यामुळे अथः श्रीकृष्ण नाम आदी. नाम आदी म्हणजे नाम, गुण, रूप, लीला. भगवंतांचे विशेष दिव्य गुण आहेत, भगवंतांच्या दिव्य लीला आहेत, त्यांचं सुंदर रूप आहे. या सर्व गोष्टींमध्ये आपण स्वतःला लावणं अतिशय गरजेचं आहे. अथः श्रीकृष्ण नामादी ना भवेत ग्राह्यम इंद्रिय. आणि हे जेव्हा आपल्याला समजले की आपल्याला आपलं स्वतःचं मन, इंद्रिय जे आहेत, आधीच्या श्लोकात पाहिलं की आपले इंद्रिय जे आहेत हे ऋषिकेशांच्या सेवेमध्ये लावायचे. मग ते ऋषिकेशांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी काय गरजेचं आहे? आपल्याला आपलं मन जे आहे, इंद्रिय जे आहेत हे श्रीकृष्णांचे गुण, रूप, लीला, नाम समजण्यासाठी लावायचं. नाह्यम ग्राह्यम इंद्रिय न भवेत ग्राह्यम इंद्रिय. आणि त्याने स्वतः जे भौतिक, ग्राह्यम इंद्रिय म्हणजे भौतिक इंद्रिय जे आहेत किंवा भौतिक इंद्रिय भोग जे आहेत त्याच्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. ना भवेत, त्याने आपले इंद्रिय जे आहेत हे भौतिक भोग इच्छेमध्ये लावायचे नाही आहेत. आपले इंद्रिय सुद्धा एवढे शुद्ध करायचे की त्यांना फक्त आध्यात्मिक करायचं. आणि ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण नामादी त्याच्यामध्ये रुची असणं गरजेचं आहे. अतः श्रीकृष्ण नामादी न ग्राह्यम भवेत इंद्रिय सेवन मुखो ही जीवादो. आणि ही जो जीव आहे त्याची भगवंतांना पूर्णपणे सेवा अर्पित करावी. सेवन मुखो ही जीवादो ना स्वयं एव स्फुरदता.
तर त्याने स्वतःला पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत समर्पित करायचे आहे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जिव्हा आणि बाकीचे इंद्रिय जे आहेत, सेवन मुखो ही जिव्हादो, भगवंतांच्या सेवेमध्ये जिव्हा आणि बाकी, जिव्हा आदो म्हणजे जिव्हा आणि बाकी इंद्रिय, हे सर्व इंद्रिय जे आहेत त्यांना सेवेत लावणं गरजेचं आहे. खास करून इथे जिव्हा ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे, कारण ह्या जिव्हेद्वारे आपण आपली वाकशक्ती आहे त्याचाही उपयोग करतो. आणि त्याचबरोबर जर जिव्हेवरती नियंत्रण असेल तर व्यक्तीच्या पोटावरती जे नियंत्रण असेल, म्हणजे जो पहिला श्लोक वाचतो, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम, त्याच्या उदर आणि उपस्थ ह्या वेगांवर सुद्धा नियंत्रण प्राप्त होणार आहे. आणि सध्याच्या आपल्या परिस्थितीमध्ये हे वेग जे आहेत हे आपल्याला वाहून नेत आहेत. आणि त्यामुळे जिव्हा ह्या शब्दाचा विशेष करून उल्लेख केलेला आहे, कारण जिव्हा सर्व इंद्रियांमध्ये अतिशय भयंकर आहे. आणि त्या जिव्हेमुळे आपण भरपूर अडचणीत येऊ शकतो, किंवा त्या जिव्हेमुळे आपण आपल्या अनर्थांना दूर करू शकत नाही. त्यामुळे जिव्हेवरती नियंत्रण असणं, ते खाण्याचं असू शकतं किंवा बोलण्याचं असू शकतं, हे नियंत्रण फार गरजेचं आहे. विशेष करून जिव्हेच्या जी जेवणाची जी इच्छा आहे, अन्न प्राशन करण्याची जी इच्छा आहे, आणि ते ज्या प्रकारचं अन्न आपण त्या इच्छेनुसार खातो त्या प्रकारची आपली वृत्ती बनणार आहे, त्या प्रकारचे आपले अनर्थ जे आहेत हे वाढणार आहेत. त्यामुळे जिव्हा आणि त्याचबरोबर बाकीचे इंद्रिय हेही महत्त्वाचे आहेत. त्या इंद्रियांवरती आपण त्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवन मुखो ही जिव्हादो, त्यांना भगवंतांच्या सेवेत लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि असं झालं तर नक्कीच स्वयं एव स्फुरता, तो भगवंत जे आहेत हे आपल्याला दृष्टिपात, त्यांचा साक्षात्कार, त्यांचा अनुभव जो आहे हा आपल्याला होणार आहे. अशा प्रकारे या श्लोकात सांगितलं. ठीक आहे. पुढे अनासक्तस्य विषयान यथार्हुम उपयुञ्जतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्यम उच्यते. युक्त वैराग्याची व्याख्या देण्यात आलेली आहे. आपण युक्त वैराग्य हे जे आहे हे आपण शिकलोय 16व्या अध्यायात, 13-14 अध्यायात पण युक्त वैराग्याची आपण व्याख्या पाहिलेली आहे. तर युक्त वैराग्य म्हणजे काय ह्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. कोणी सांगू शकेल युक्त वैराग्य काय समज आहे आपली? म्हणजे ज्या पण भौतिक गोष्टी आहेत ते भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग प्रत्येकाकडे काही करायचा. ना काहीतरी भौतिक ऐश्वर्य, भौतिक गोष्टी असू शकतात, पण त्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा समजतं की मी कृष्णाचा दास आहे, त्यांना भगवंतांच्या सेवेत लावणं हे गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याकडे लाखो करोडो, तर ते जे आहेत हे माझे नाहीत, मी त्याचा मालिक नाही आहे, ते भगवंतांच्या सेवेमध्ये मी लावतोय, ते त्याला युक्त वैराग्य म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी शुष्क वैराग्य नसलं पाहिजे. शुष्क वैराग्य म्हणजे माझं काहीच नाही, नैती. प्रभुपादांचं आपण उदाहरण पाहतो. प्रभुपाद जेव्हा म्हणतात की एक फोटो घेऊन कोणीतरी येतं आणि म्हणतं की स्वामीजी फार महान आहेत, हे पैशाला नको म्हणतायत. त्यांचा असं फोटो होता की पैसे नको मला नको. प्रभुपाद म्हणाले माझा एक फोटो काढा, पैसे पूर्ण बॅग भरून पैसे ठेवा, मी त्याला आलिंगन करतो. मी सगळे पैसे वापरणार, कशासाठी? मला हे पैसे जे आहेत ते कृष्णाच्या सेवेत लावता येतात. त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारचं ऐश्वर्य ते भगवंतांच्या सेवेत लावणं अतिशय गरजेचं आहे. युक्त वैराग्य उच्यते. अनासक्तस्य विषयान, विषय आणि विषय वस्तू ज्या आहेत त्यांना अनासक्त होणं फार गरजेचं आहे. त्यापासून आपल्याला आपली आसक्ती जी आहे ही दूर करायची. अनासक्तस्य विषयान, आपण पाहिलं जसं अष्टवक्र मुनींनी आपल्याला शिकवलं की बाबा आपण आलिंगन करून ठेवलं आणि आपण म्हणतो की सोडायचं आहे, सोड मला सोडलं पाहिजे, असं नाहीये. ते आपण त्याला सोडणं गरजेचं आहे. अनासक्तस्य विषयान. आता ह्याच्यामध्ये विषय आणि विषय वस्तू या दोन्ही गोष्टींची चर्चा केलेली. इंद्रिय आणि इंद्रिय भोग करण्याची जी वस्तू आहे या दोन्ही गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि ह्या क्षणभंगूर सुखाच्या पाठीमागे आपण जे लागलेलो आहोत, काहीतरी क्षणिक सुख देणारे जे इंद्रिय वस्तू आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर जाणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इंद्रिय वस्तूंपासून दूर जाऊ त्यावेळेस इंद्रिय भोग करण्याची जी वृत्ती आहे ती दूर जाणार आहे. किंवा इंद्रिय वस्तूंना जेवढं जास्तीत जास्त आपण दूर ठेवू त्यामुळे आपल्याला हे खाऊ नका, हे करू नका, ह्या गोष्टी सांगितल्या जातात, जेणेकरून आपण इंद्रिय वस्तू ज्या आहेत, विषय वस्तू, त्यांच्यापासून आपण दूर राहतो. तर त्यांच्यापासून दूर राहून ती अनासक्ती जी आहे ही निर्माण करणं गरजेचं आहे. अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुञ्जता. आणि त्याचबरोबर अनुकूलतेनुसार संलग्न व्यग्र होणे. तर त्याचबरोबर अनुकूल संकल्प, पूर्णपणे तो संकल्प करायचा आहे की कृष्ण भक्तीमध्ये आपल्याला अनुकूलतेने पूर्णपणे लागायचं आहे. आणि तशा प्रकारे
निर्बंध, कृष्ण संबंध आणि आपले जे काही बंध आहेत ते बंध आपल्याला सोडायचे आहेत. आपण बऱ्याच गाठी ज्या आहेत आपण गाठी बांधून ठेवल्यात आणि त्या गाठी आपल्याला सोडत बसायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. त्यासाठी त्याच्यावरती ना एक लोहार की सो सोनार की, तर एक लोहारची जोराट द्यायची आपल्याला, जेणेकरून आपले जे बंध आहेत, जे काही बंधन आहेत, ती बंधनं आपण त्यातून मुक्त होऊ. आता माताजी लगेच प्रश्न विचारतील, प्रभूजी असे भरपूर बंधनं असतात पण कधी, तर ते हळूहळू नक्कीच आपण त्या बंधनातून मुक्त होणार आहोत. आणि त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला दिलेले जे विधिविधान आहेत, नियम जे आहेत, त्याचं पालन करायचं आहे आणि हळूहळू ती प्रगती आपल्यामध्ये होणार आहे. निर्बंध, कृष्ण संबंध, आणि हा बंध मुक्त करण्यासाठी कृष्ण संबंध जो आहे अतिशय महत्त्वाचा. जर आपण कृष्णाशी संबंध जोडला तर हे बंध जे आहेत हे आपल्यातून मुक्त होणार आहे. प्रभुपाद म्हणायचे कृष्ण कॉन्शियसनेस अँड सेन्स ग्रॅटिफिकेशन गो इल टुगेदर. म्हणजे असं नाही आहे की बाबा भगवंतांची भक्ती आणि त्याचबरोबर भोग एकत्र चाललेले आहेत, असं एकत्र चालणारच नाही आहेत. ते एकमेकांपासून विरोध दिशेने जातात. ते कधीच एकत्र हातात हात घालून जाऊ शकत नाही. म्हणजे एखादा जर नावाडी म्हणेल की मी 2 बोटींवरती पाय ठेवून नाव चालवणार, तसं होऊच शकत नाही. ती दोन्ही बोटी दुसरीकडे जाऊन तो पाण्यात डुबणार. तर त्यामुळे आपण भोग आणि कृष्ण या दोन्ही गोष्टी एकत्र जाणार नाही आहेत. त्यामुळे निर्बंध, बंधनातून मुक्त व्हायचं आहे आणि त्यासाठी कृष्ण संबंध जोडणं फार गरजेचं आहे. आपण पाहिलं स्वतः जेव्हा आपण तीव्रतेने जप करतो, जेव्हा आपण व्यवस्थितपणे श्रवण करतो, पठन करतो, जेव्हा जास्त सेवा करतो, तर त्यावेळेस आपले बंध जे आहेत त्यापासून आपण दूर राहतो. पण जेव्हा आपण पिंजरालाच फक्त सोन्याचा मुलामा लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बंध वाढत जाणार आहेत. तर त्यामुळे निर्बंध, कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्चते. तर याला युक्त वैराग्य म्हणतात. काय युक्त वैराग्य म्हणजे आपण आपल्या विषयवस्तूंपासून अनासक्त व्हायचंय. जरी खूप ऐश्वर, सौंदर्य, शक्ती, बुद्धी ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत, पण त्या आपल्या नाही आहेत. ते सर्व कृष्णामुळे प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्याच्यापासून आणि त्याचबरोबर विषयवस्तूंपासून दूर राहायचं. आणि त्याचबरोबर आपण जे आहे हे कृष्ण संबंध, कृष्णाशीच संबंध जोडायचा आहे, कृष्णाचाच सेवक बनून राहायचं आहे. आणि हे करत असताना आपले बाकीचे बंध जे आहेत हे पूर्णपणे आपण त्यापासून दूर जाऊ. याला युक्त वैराग्य असं म्हटलं जातं. युक्त वैराग्य उच्चते, त्याला युक्त वैराग्य असं म्हटलं जातं. ठीक आहे, काही प्रश्न कोणाचा? महेशू, काय प्रसाद हरे घेतला? कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, युक्त वैराग्य म्हणजे म्हणजे आपल्याकडे जे काही धन आहे किंवा काही आहे त्या वस्तू पण आपण भगवत सेवेत लावणं, याला पण युक्त वैराग्य म्हणतात का? म्हणजे असं कुठेतरी सहेशला ऐकलं. ब्रह्मचारी बनवणं म्हणजे युक्त वैराग्य माताजी. आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपला कसल्याही प्रकारचा अधिकार न गाजवणं म्हणजे त्या वस्तूपासून आपण अनासक्त होतो. त्याच नंतर त्या गोष्टीवरती फक्त अधिकार नाही गाजवायचं म्हणजे आपण निरासक्त असं नाही आहे. ती गोष्ट जी आहे, महेशू विचार करतायत की दर्शचं काय करायचं आहे. तर आपण त्या गोष्टीवरती कसलाही अधिकार गाजवायचा नाही आहे. आपण जो आहे फक्त अधिकार गाजवायचा नाही आहे, त्याला कृष्णाच्या सेवेत लावणं गरजेचं आहे. तर त्याला आपण आणि त्याचबरोबर आपला संबंध जो आहे हा कृष्णाशी दृढ बनवायचा आहे. हे माझं नाही आहे. सारी भूमी गोपाल की जेव्हा म्हणतो की हो ती भूमी जी आहे ही गोपालची आहे, प्रभूजींनी धुळ्यामध्ये त्यांची एवढी छान जागा दिली आणि त्याचबरोबर एवढं सुंदर मंदिर, खूप छान प्रचार होतो त्यामुळे धुळ्यामध्ये आता. तर माझं काही नाही आहे, देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे हे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींपासून अनासक्त व्हायचं आहे. सर्व काही कृष्णाचं आहे हे समजायचं आहे. पण हे करत असताना कृपया वरिष्ठांचा गायडन्स घ्या. नाही तर कोणीतरी म्हणे माझं काहीच नाही आहे, मी सगळं सोडून देतो आणि मग मी काय करतो, वृंदावनात रस्त्यावरती बसून राधे राधे म्हणत, कृष्ण कृष्ण म्हणत मी काहीतरी भीक मागून जीवन जगतो. असं नाही आहे. जेवढी आपली क्षमता आहे ही आपल्या वरिष्ठांना माहिती आहे किंवा स्वतःला माहिती आहे. त्या क्षमतेनुसार हळूहळू या गोष्टीमध्ये प्रगती करायची आहे. कृष्णा कॉन्शियसनेस भक्ती करताना असं नाही की एक पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 10व्या पायरीवरती उडी मारायची. त्यात आपलाच पाय फ्रॅक्चर होऊन आपल्यालाच त्रास होणार आहे. आपण जे आहे हे क्रमाक्रमाने ह्या गोष्टीमध्ये प्रगती करायची. पण ही प्रगती होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कृष्ण संबंध जो आहे हा अतिशय गरजेचा आहे. ठीक आहे माताजी? हा, येस प्रभूजी. चिंता करू नका जे मी पहिलं वाक्य म्हटलं. नाही नाही. ठीक आहे. अजून काही विचारायचं आहे कोणाला? 11:30 वाजले. ओपन बुक आपली चर्चा झाली ना, मी सांगितलं होतं त्यावेळेस.
नाही, मी चर्चा ही केली होती की ह्यावेळेस ओपन बुकवर चर्चा होणार नाहीये. नाही आहेत का? प्रभूजी ओपन बुक पहिला आणि तिसरा प्रश्न दिलाय प्रभूजी, पण तिच्यातला तटस्थ आणि ते जरा थोडं विश्लेषण करा. माताजी पहिला प्रश्न वाचा. माझ्याच व्हॉट्सअप उघडत नाही. स्वरूप आणि तटस्थ लक्षण प्रभुपादांची दिलेली टिपणे, उदाहरणे आणि विशिष्ट संस्कृत शब्दांना अनुसरून शुद्ध भक्तिमय सेवा या संज्ञेचे तुमच्या शब्दात विश्लेषण करा. स्वरूप आणि तटस्थ लक्षण. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे स्वरूप आणि तटस्थ लक्षण, आणि दुसरा प्रश्न आहे शुद्ध भक्ती सेवेच्या 6 लक्षणांचे तसेच ही लक्षणे कुठल्या स्थितीमध्ये प्रकट होतात याचे तुमच्या शब्दात विश्लेषण द्या. या संबंधात भक्तिरसामृत सिंधूच्या प्रथम अध्यायात असलेले योग्य संदर्भ द्या. एक आणि 3. काय शुद्ध भक्ती सेवेचे 6 लक्षण आहे? क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष मोक्ष लभदा कृत, चांद्रानंद कृष्णाकर्षणी, चांद्रानंद आनंद विशेषात्मा, सुदुर्लभ. कृष्ण ठीक आहे. कर्षिणी. तर हे 6 जे आहेत हे संस्कृत शब्द आहेत आणि या संस्कृत शब्दांच्या वरती आपल्याला विश्लेषण द्यायचं आहे. प्रभुपादांनी खूप छान विश्लेषण दिलंय आणि त्याचबरोबर आपणही याच्यावरती भरपूर चर्चा केलेली आहे, भरपूर उदाहरणं आपण त्याची चर्चा केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये हे लिहिणं काही अवघड नाही आहे ह्या 6 ह्याच्याबद्दल. शुद्ध भक्तिमय सेवेची 6 लक्षणं आहेत. ह्या 6 लक्षणांमुळे तसेच ही लक्षणं कुठल्या स्थितीत प्रकट होतात त्याचे तुमच्या शब्दात विश्लेषण द्या आणि भक्ती प्रथम संध्यात दिलेला याचा संदर्भ. ठीक आहे, सोपं आहे, काही अडचण नाही आहे. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण प्रभुपादांनी दिलेली टिपणे, उदाहरणे आणि विशिष्ट संस्कृत शब्दांना अनुसरण शुद्ध भक्तिमय सेवा या संज्ञेचे तुमच्या शब्दात विश्लेषण द्या. ठीक आहे, मलाही थोडं बघावं लागेल याचं नोट्स, कारण हे संस्कृत शब्दांना अनुसरून जे भक्ती हे ते थोडंसं मला बघायला, मी वाचला नव्हता हा प्रश्न. मी याचं रेकॉर्डिंग करून पाठवेल, प्रोजी ग्रुपवरती सेंड करतील. ठीक आहे, तर मग परीक्षा कधी करायची आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न. फेब्रुवारीमध्ये सर्टिफिकेट द्यायचे आहेत. अरे बोल हो, ते होस्ट आहेत वाटतं, इथून काही होत नाही आहे. हरे कृष्णा. ऑनलाईन बघताना काही प्रश्न आहे कोणाला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय, माझ्या सेवेमुळे तुम्ही संतुष्ट आहात का? हो प्रभूजी. काही जर त्रुटी झाल्या असतील, काही कमी झाल्या असेल, कुठल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नसेल, काही चुकलं असेल तर तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो मी. नाही हो प्रभूजी, तुम्ही माफी बिफी नका मागू. तुम्ही खूप सुंदर शिकवलं आम्हाला आणि आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आपल्याला भक्तिशास्त्रीची गरज नाहीये, पण आता कळतंय की आपण भक्तिशास्त्री करून किती चांगलं केलं. कृष्ण शरणागती माताजी, त्यांना कसं करणार तुम्ही आता?